5 लेक्चर आपले संपलेले आहेत. आजचा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यावेळेस कुक्कुटपालन या मुद्द्यावर मला आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट करून सांगा. मी लक्ष देतो. आवाज आणि व्हिडिओ व्यवस्थित आहे का? हा, आवाज व्यवस्थित यायलाय? व्यवस्थित क्लिअर दिसेल का? थोडासा क्लोज घेतला तरी चालेल. इकडे लक्ष द्या. 3 मुद्दे आहेत कुक्कुटपालनामध्ये जे तुम्ही व्यवसायामध्ये उतरल्याच्या नंतर महत्त्वाचे आहेत. आपल्याला काम करायचं फक्त गावरान या गोष्टीवरती. आपण कधीच लेअर किंवा ब्रॉयलरचा विचार केला नाही. ही कायमस्वरूपी गोष्ट लक्षात असावी. दुसरा मुद्दा, ह्याच्यामध्ये 2 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे पिल्लांचं ब्रूडिंग, पिल्लांचे ब्रूडिंग, आणि दुसरा मुद्दा आहे अंडी, म्हणजे कोंबड्यांच्या अंडीपासून तुम्ही उत्पादन करताय. उत्पन्न तुम्ही कोणत्या लेवलवर घेताय? तुमचं उत्पन्न अंड्यांसाठी आहे का तुम्हाला पिल्ल तयार करून विकायची किंवा ब्रूडिंग करून पिल्ल द्यायची? त्या 2 गोष्टीवर तुमचं मार्केटिंग अवलंबून आहे. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, आपल्याला उत्पादन लय भारी करता येते पण आपल्याला विकता येत नाही. जनरली गोष्ट सांगतो, एक नेहमी माझ्या ट्रेनिंग मध्ये एक उदाहरण देत असतो. ते उदाहरण असं आहे की झेंडूबामचं सुरुवातीला तुम्हाला तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत न्यावा लागणार आहे, आणि लोकांपर्यंत नेण्यासाठी माझा प्रोडक्ट आहे समजा काय जे मी तयार केले. उदाहरणार्थ माझ्या शेतामध्ये पपईचं बगीचा तयार केलेला आहे. पपई मी विकायला आणलो. मी सेंद्रिय पपई तयार केलेली, गांडूळ खत किंवा इतर खत वापरून पपई तयार झाली. A1 क्वालिटीची पपई आहे, पण लोकांना तिचं महत्वच माहिती नाही. लोकांपर्यंत ती पोहोचलीच नाही तर लोक खरेदी करून करणार आहेत नाही. म्हणून तुम्हाला ती गोष्ट लोकांपर्यंत न्यावी लागेल. आणि आता मोघम मध्ये जर वस्तू नेली, तुमचं गंज क्वालिटीचं आहे पण तुम्ही साध्या मेन कपड्यामध्ये किंवा याच्यामध्ये जर नेऊन जर दिलं तर त्याला त्याचं व्हॅल्यू कळणार नाही. पण तेच जर एखाद्या कंपनीचे काजू किंवा एखाद्या कंपनीचे बदाम किंवा एखाद्या कंपनीची स्टँडर्ड क्वालिटी असलेल्या कंपनीची पपई जर असेल तर तिला किंमत जास्त लागते. म्हणून तुमचा जो प्रोडक्ट तयार केलात का तुम्ही, गावरांचाच असू द्या, परंतु तो ब्रँड असला पाहिजे. ब्रँड उगाच होते का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जर लेबल द्यायचंय तर लेबल देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्याकडे नाव. तुमच्या फार्मचं नाव हा तुमचा सगळ्यात मोठा ब्रँड असतो. तर जो कोणता तुम्ही कुक्कुटपालनाचा शेळीपालनाचा व्यवसाय करता, उदाहरणार्थ तुम्ही अंडी विक्री करणार आहात, जनरली आपल्याकडे तुमच्याकडे 500,000 कोंबड्यांचा फार्म आहे, तुम्हाला अंडी विक्री करायची, तर त्या अंड्याच्या विक्रीसाठी तुमचं ब्रँड तयार करायचं आहे. आणि ब्रँड तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फार्मचं नाव डिसाईड करावं लागणार आहे. सगळ्यात पहिलं तुमचं नाव आलं. तिथं नावाला तुम्ही एक स्वरूप द्या. स्वरूप म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असावा. तुमच्या फार्मचं नाव आहे, तुम्हाला जे ठेवायचं ते ठेवा, तृप्ती, संकल्प, चैतन्य तुमच्या हिशोबानुसार, परंतु टॅग तुमचा इथं बनणार आहे. नाव बनल्याच्या नंतर त्याचा लोगो बनवा. एक जनरली सांगतो, आज आपण सगळेजण कोणत्याही मोठ्या कंपनीला ओळखतो त्याच्या लोगोवरून. क्रिकेटचा मॅच सगळेजण बघतात. क्रिकेटचा मॅच बघताना टोपी असते बघा त्या प्लेयरच्या डोक्याला, तर त्या टोपीवरती पहिला एक लोगो राहायचा, सहारा कंपनीचा लोगो. तर आपल्याला वाटायचं लहानपणी की तो जो चिन्ह आहे ते फक्त भारताचंच म्हणजे देशाचंच काहीतरी चिन्ह आहे का? नाही, तो एका कंपनीचा लोगो आहे, स्पॉन्सर केलेला आहे. तर प्रत्येक टाटा कंपनी म्हणल्याबरोबर तुम्हाला ते कारच्या समोरचा नाही का ते टी आकाराचं चिन्ह ते दिसतंय. महिंद्रा म्हणल्याच्या नंतर ते महिंद्राचं क्रॉस मधलं एम दिसतंय. तर प्रत्येक कंपनीचा लोगो आहे. जे कोणत्या कंपन्या मोठ्या झालेल्या आहेत, तर ही तुमची सुरुवात आहे, तुमच्या फार्मची सुरुवात आहे. आणि तुम्हाला लोकांना ते ठासून द्यायचे. बघा, काही जण म्हणत असतील सर दीड गुटली कोंबड्याचा व्यवसाय हा, याच्यातून निघायला तिथे 5-25 नाही 100-200 अंडे, आणि त्या अंड्याला जनरली इथं नेऊन बाजारामध्ये विकायचं, मोकळं व्हायचं. तुम्ही काय एवढा फापट बसायला सांगायला? नाव द्या, लोगो तयार करा, ब्रँड तयार करा, या सगळ्या गोष्टी. व्यवसाय किती बी छोटा असू द्या आणि किती बी मोठा असू द्या. माझ्या परभणीतल्या एका छोट्या माणसाचं उदाहरण सांगतो. तो स्वतः काय करायचा, दुसऱ्या कंपनीच्या गाडीवरती, टमटम वरती मसाल्याच्या पुड्या म्हणजे मसाल्याचे जे काही बॉक्स आहेत का ते डिलिव्हरी करण्यासाठी त्याचा टमटमवर ड्रायव्हर होता. मग त्या माणसानं पदशीरपणे विचार केला त्या गोष्टीचा. कोणत्या गोष्टीचा विचार केला
की यार ह्या कंपन्याचा मी इतका माल वाहलो तर हे बनतंय कसं. त्या कंपनीमध्ये जाऊन त्याने प्रोसेस बघितली आणि स्वतः फक्त एक मसाल्याची कुटायची मशीन आणली आणि हेच बाजारातले रॉ मटेरियलचे मसाले नेऊन तयार केले, पुडीमध्ये पॅक केले आणि लोकल मार्केटला सुरुवातीला विकले. तिथं विकते वेळेस त्याने काय काय केलं, ब्रँड तयार केला, नाव तयार केलं, लोगो तयार केला, क्वालिटी मेंटेन केली, डिलिव्हरी लोकांना व्यवस्थित दिली, प्रत्येक गोष्टीचा पुरवठा केला. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फेमस असलेले नाव झाले झरीकर मसाले. झरीकर मसाला पाहिला तुम्ही, झरीकर ही आमच्या शेजारची इथली झरी आहे. करोडोचे टर्नओव्हर झाले त्या कंपनीचे. मग त्या व्यक्तीने जर समजा सुरुवातीला असा विचार केला असता, आज एवढं मोठं नाव काय केलं असतं, काळ्या पाकिटामध्ये फक्त मसाला दिलेला, कोणाचा मसाला आहे माहित नाही, कोण दिलाय ते बी माहित नाही, कोण तयार केला त्याचं इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी काय माहित नाही. उद्या तुमचं अंड जे आहे का, तुमचं अंड म्हणजे तुमचं अंड नाही, तुमच्या कोंबडीचं अंड, तुमच्या फार्मरले जे काही आता तुम्ही कलेक्ट केलेले अंडे इथं, हे सगळे तुम्हाला एका टॅगने किंवा एका ब्रँडने विकायचे. म्हणून फार्मचं नाव, तुमचा लोगो. आधुनिक शेती चॅनल कसं ओळखता हो तुम्ही, ते ना का ते पिवळा आणि हिरव्या रंगामध्ये गाय, शेळी, कोंबडी आणि त्याच्यामध्ये उगवता सूर्य आणि युट्यूबचे चिन्ह. सर तुमचा आधुनिक शेतीचा आम्हाला लोगो माहिती आहे, माझा लोगो तुम्हाला माहिती आहे, माझं नाव माहिती आहे. काय नाव माहिती आहे, आधुनिक शेती. चॅनल मोठं कशामुळे झालं, त्याच्यामुळे तुमचं पण इथं ठरवायचं नाव, लोगो. लोगोच्या नंतर नोंदणी महत्वाची, नोंदणी. आता आपण कुठं राहतोय, महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये आपण सगळे राहतोय आणि इथं आपल्याला करायची नोंदणी. ए मुन्ना, हे काय करू यार मी, कोणाचं आहे नाही ना, चालू आहे नोंदणी. सतत तीनदा म्यूट केलं, चौथा आहे ते. हा कळायला पाहिजे राव. नोंदणी, रजिस्ट्रेशन काय असतं माहिती का, कोणती मोठी कंपनी ज्यावेळेस असते ना किंवा स्वतःचा काहीतरी एक स्थापन करते त्यावेळेस त्याचा रजिस्ट्रेशन आयडी असतो. आणि हे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट असो, राज्य सरकार असो, किंवा तुम्ही जर ट्रेडमार्क विकत घेत असाल तर ट्रेडमार्कला, किंवा तुमच्या धर्मादाय आयुक्तालयाच्या ठिकाणी तुमच्या सगळ्या, किंवा पशुसंवर्धनाच्या संदर्भात असाल तर पशुसंवर्धनाच्या पोर्टलवरती तुम्हाला तुमच्या फार्मची नोंदणी करायची किंवा तुमच्या ब्रँडची नोंदणी करायची. ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी महत्वाच्या आहेत. हे फार छोट्या गोष्टी आहेत. नाव ठेवणं काही आवड का नाही, बारसं करायचं, कुरुपण एका कोंबडीच्या कानामध्ये फार्मचं नाव सांगायचा विषय भेटला. लोगो तयार करायला आजकाल फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा, सोशल मीडियाच्या माध्यमातून 100 बढिया एक लोगो तयार करायचे. कुठे नवीन नवीन पोरं आहेत का, असले भारी भारी लोगो तयार करतात. एक बनवून घ्यायचा, आपला 100-200 रुपयात लोगो भेटते. फार्मची नोंदणी करण्यासाठी काय उद्योग आधार आहे, 100 रुपयामध्ये 5-50 रुपयात नेट कॅटवाला घेऊन तुम्हाला फार्मची नोंदणी करून देतो. मग हे रजिस्ट्रेशन आयडी वगैरे टाकून तुम्ही तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार करायचा. ब्रँड तयार करण्यासाठी लागते पॅकिंग. अजून एक आणि येड्या गबाळ्यावानी अंडे विकायचे नाही, ट्रे मध्ये घेऊन बसले बाजारामध्ये. तुम्ही बसा सुरुवातीला, तुमचं लोकल मार्केटला जर जात असेल ना, चांगली गोष्ट आहे, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. पण ज्याचं मोघम मध्ये किंवा नॉर्मल पद्धतीने विकत नाहीये त्या माणसासाठी ब्रँड तयार करा, स्वतःच एक नाव तयार करा. पॅकिंग करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. पुठ्ठ्याच्या पॅकिंग, बॉक्स पॅकिंग, किंवा तुम्हाला पन्नीचं पॅकिंग. परंतु त्याला जर चांगल्या पद्धतीने द्यायचं असेल तर 6 अंड्याची, 12 अंड्याची किंवा एका ट्रेची पॅकिंग तयार करा. आणि ही पॅकिंग केल्याच्या नंतर जे पॅकिंग साठी मटेरियल वापरले त्याच्यावरती सुद्धा तुम्ही 2 रुपये 1 रुपया खर्च होऊ द्या आणि त्याच्यावरती पण लोगो, तुमचं नाव आणि ब्रँडिंग आली पाहिजे. हा सगळा फापट पसारा जो तयार केलेला आहे का, तो तुम्हाला तुमच्या विक्रीसाठी वापरायचा. विक्रीसाठी सर विकायचं कुठं, महाराष्ट्रामध्ये 355-357 आसपास तालुके येतो, जवळपास 27-28 हजार ग्रामपंचायती येतात, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर जवळपास आपले सध्याचे 36 जिल्हे आहेत. प्रत्येक मोठं शहर, प्रत्येक तालुका किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही पद्धतशीरपणे तुमच्या ह्या ब्रँडिंगची विक्री करू शकता. आठवडी बाजार आहे, उदाहरण देतो तुम्हाला एक साधी गोष्ट. किंवा तुमचं गाव आहे, तुमचं गाव मोठं आहे, तुमच्या गावातल्या किराणा दुकानावरती जवळपास दिवसाला 200 माणूस येते. किंवा आठवडी बाजार आहे, आठवडी बाजाराच्या ठिकाणी किमान 1000 माणूस त्या ठिकाणी बाजारामध्ये येऊन जात असते. अशा वेळेला एक सुंदर छोटासा स्टॉल तयार करायचा आपला स्वतःचा, फार्मच्या नावाचा. खाली फार्मचं नाव, कोंबडी, कोंबडा, अंडी, अंड्याचा ट्रे, तुमचे रजिस्ट्रेशन आयडी, तुमचा लोगो, तुमचे चॅनलचे सगळे शिक्के, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, करून तो स्टॉल तिथे लावा. भले तुमचे 50च अंडे असू द्या,
तुमचे 50च अंडे असू द्या, परंतु त्या बॅनरिंगच्या माध्यमातून तुमचा प्रचार आणि प्रसार होईल. सुरुवातीला किती असू द्या, मी तुम्हाला फार्मच्या नोंदणीच्या वेळेस अगोदरच सांगितलेले आहे बघा. म्हणजे कुक्कुटपालनाच्या ज्यावेळेस चालू होतं, शेळी पालनामध्ये मी तुम्हाला वेगळं सांगेल, परंतु ह्या सगळ्या गोष्टीनुसार एक जे बॅनर बनवलेले तुम्ही 4x3 ह्या बॅनरवरती सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. तुमच्या फार्मचं इथं नाव येईल, इथं तुमचं कोंबडं येईल, बरोबर आहे का, कोंबडा कोंबडी, आणि इथं अंड्याचा ट्रे आणि कॉन्टॅक्ट नंबर खाली, इथं मोबाईल नंबर. ह्या पद्धतीने तुमचं मार्केटिंग तिथं असलं पाहिजे आणि तिथं तुम्ही अंडे ठेवा. बरं, हे तुम्हाला स्वतः करा वाटणं झालं, एक पोरगा लावायचा. आठवडी बाजार असतो तुमचा 4 किंवा 6 तासाचा, 200-300 रुपयाचा एक मुलगा तिथं ठेवा. सुरुवातीच्या काळामध्ये तुमची ब्रँडिंग होण्यासाठी किंवा तुमचं नाव होण्यासाठी ती गोष्ट फार पोषक ठरते तुम्हाला. मग ह्या पद्धतीनुसार जायचं. जो बॉक्स पॅकिंग तुम्ही केलेला आहे त्या अंड्याचा, बरोबर आहे का, ह्या बॉक्स पॅकिंग साठी तुम्हाला सुंदर पद्धतीनं, उदाहरणार्थ त्याच्यावर तुमच्या फार्मचं इथं नाव टाकलंय, नाही त्याच्यात 6च अंडे द्यायचे, पण पॅकेट मध्ये घालून. किंमत मार्केट पेक्षा तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये कमी ठेवायची. तुमच्याकडे जनरली गावरान 15 रुपयाला विकते. उदाहरण सांगतो, महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जर गेले ना, तर गावरान कोंबडी अंडे तुमचं 10 रुपयाच्या आसपास भेटते. पण मराठवाडा आणि आमचा विदर्भाचा जर भाग बघितला तर ह्या भागामध्ये तुम्हाला जवळपास अंडे हे नाही जरी म्हणलं तरी अप्रॉक्स 15 रुपयाच्या आसपास जाते. पण माझं म्हणणं काय, 15ला विकते ना तर 12च रुपये ठेवा सुरुवातीला एका डझनची किंमत, म्हणजे एका अंड्याची किंमत. आणि हे पॅकेट तयार केले जे आहे का, ते लोकांच्या समोर नाही, किंमत हळूहळू वाढवली जाते. उदाहरण गावातलं सगळ्यात माल विकल्या जाणारे जे दुकान आहे, त्या दुकानावरती तुमचे हे अंड्यांचे पॅकेट ठेवायचे, जे तुम्ही बॉक्स पॅकिंग तयार केले नावानिशी, आणि तिथे एक सुंदर पाटी तयार करायची छोटीशी, जी आपली शाळेची पाटी असते ना लेकराच्या, त्याच्यावरती शुद्ध गावरान अंडी आणि किंमत 12 रुपये. बस ही पाटी तिथे बाजूला ठेवायची. दुकानदाराला तोंड वाजवायची गरज नाही तुम्हाला. सुरुवातीला तुम्ही मार्जिन लेवल जास्त ठेवा. बघा कोणत्याही मार्केटिंगचा, तुम्ही कापड लाईनची मार्केटिंग बघा, मेडिकल लाईनची मार्केटिंग बघा, किंवा कुठल्याही क्षेत्रातली आपण बिझनेस करायला. दुसरा मुद्दा, हा बिझनेस वाढवायचा आहे म्हणून सुरुवातीला प्रॉफिट रेशो कमी ठेवायचा, बरोबर आहे. हा प्रॉफिट रेशो जर कमी राहिला तुमचा, तर उद्या तुम्हाला किंमत वाढवता येते. आपण 12च रुपयाला दिलो सुरुवातीला, दुकानदाराला मार्जिन जास्त ठेवा. ज्या दुकानामध्ये तुम्ही अंडे ठेवताय सुरुवातीला, दुकानदाराला तू पांढरे अंडे ठेवतोस म्हणजे पोल्ट्रीचे अंडे विकतोस, हो केवढ्याला विकतो, 8 रुपयाला एक, 7 रुपयाला एक. तुला किती मार्जिन भेटते, लय झालं 1 रुपया किंवा 80 पैसे 70 पैशामध्ये अंडे विकावं लागते, बरोबर आहे का नाही. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आपल्या खेड्यापाड्यामध्ये लय झालं 1 रुपया होते, त्याला म्हणायचं मी गावरान कोंबडीचे अंडे तुझ्या पैसे आणून देतो, जेवढे विकले तेवढे विक, जे विकले नाही ते तसेच राहू दे, मी वापस घेऊन जातो. काय वाक्य बोलायचं, जे विकले नाही ते राहू दे, मी वापस घेऊन जातो, एका अंड्यामागे 2 रुपये तुला. कोणता दुकानदार नाही म्हणणार तुम्हाला. उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये अक्षयचं दुकान आहे, आता आकाश नावाच्या आमच्या मित्राचं दुकान आहे, त्याच्याकडे दिवसाला किमान नाही म्हणलं तरी 200 ते 300 माणूस त्याच्या दुकानावर जाते. गावातलं मोठं दुकान धरायचं किंवा आठवडी बाजारातलं सगळ्यात मेन दुकान धरायचं, त्या दुकानदारापाशी 2च ट्रे ठेवायचे, किंवा असे एक डझनचे जर बॉक्स बनवले असले तर 5-6 बॉक्स घेऊन ठेवायचे त्याच्यापाशी. विकले तेवढे एक, बाकीचे मी घरी घेऊन जातो, एक वाक्य लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यासोबत ही पाटी लावायची. ही पाटी काय करत असते, आलेल्या व्यक्तीचं ध्यान, आलेल्या व्यक्तीचं लक्ष सगळ्यात पहिले खेचते. उदाहरणार्थ तुम्ही जरी गेलात आणि त्याच्या दुकानामध्ये एखादा नवीन आयटम आलेला दिसला, तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले अरे वा गावरान कोंबडीचे अंडे, मग भाई अक्षय खरंच गावरान आहेत काही. अक्षय म्हणते हे बघ घ्यायचे तर घे, नाहीतर राहू दे, हात लावू नको, जास्त विचारू नको. कोणाचे, दुसऱ्या फार्ममध्ये. अच्छा ते नाही का त्याला माझी मागच्या महिन्यामध्ये भल्या बोकळ कोंबड्या आणल्या होत्या, तिकडे 2-2.5 चक्कर मध्ये शेड केले. तुमचा गाजावाजा तुमच्या परिसरात ऑलरेडी असते, मग लोकांना कळते की गावरान अंडे आहेत. ते म्हणतो होय, मग केवढ्याला दे, 12 रुपयाला, आणि आपले केवढ्याला आहे पांढरं, म्हणजे 6 रुपयाला. मग ते जाऊ दे नका उगाच. फुकट मार्केटिंग होती एका फक्त 10 रुपयाच्या पाटीमुळे. आपण जे प्रोडक्ट तयार केले, त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये गाजावाजा कसा करायचा हे तुम्हाला सांगायला. कारण तुम्ही जे तयार केले ना, काय माहिती का, आपण जे तयार करलो ना, उदाहरणार्थ शेळी पालन आणि कुक्कुट पालन म्हणजे कोंबडी,
बरोबर आहे. आणि अंडी एक नंबरचा बिझनेस आहे. आपण मेहनतीने तयार केले. तुमच्या फार्मवरच्या जेवढ्या शेळ्या आहेत त्या शेळ्यामधून पिल्ल तयार झाली आणि झालेली पिल्ल तुम्ही खाटकाला विकायला किंवा तुम्ही मार्केटमध्ये विकायला, म्हणजे तुम्ही प्रोडक्शन केलंय, उत्पादन केलंय. पृथ्वी तत्वामध्ये हा फार महत्वाचा घटक आहे. कोंबडी, तुम्ही कोंबड्यांचं संगोपन करायला आणि कोंबड्यांचं संगोपन करून तुम्ही अंड्यांची निर्मिती केली. तुमच्या फार्मवरती 200-400 कोंबड्या येतात, रोज 100 अंड निघायले. निर्मिती आहे एक नंबरचा व्यवसाय. आपण 2 नंबरचा व्यवसाय करण्यात अजिबात. म्हणून आपण जे तयार केले ना याची किंमत लोकांना कळालीच पाहिजे. ठासून विकायचं, ठासून, शुद्ध गावरान, प्युअर गावरान हा शब्द लक्षात ठेवायचा. कारण काय झालं माहितीये का, तुम्ही कोंबडी आणली तेव्हापासून त्या पिल्लांना लहानाचं मोठं केलंय, त्याला जे नाही ते खाऊ घातलंय, बरोबर आहे का नाही. तुम्ही प्रत्येक बारकायच्या गोष्टीवर लक्ष ठेवलंय. सकाळी रामपाऱ्यात उठून दिवस निघायच्या आधी लसीकरण केलंय. उद्या जर कोंबड्याला तुमच्या संगोपनामध्ये कोंबड्याला जर काही प्रॉब्लेम आले तर मेडिकलवर बोंबलं जाऊन औषधं आणले, तर मरणाचा खर्च केलाय तुम्ही, बरोबर आहे का नाही. त्या कोंबड्यांना खाऊ घालण्यासाठी मेथी लावली, तर मेथीला भरवणामध्ये पाणी दिलंय. प्रत्येक गोष्ट कष्टाने केली आणि तुमचा घाम मिळाला तिथं. तर तिथं तयार झालेल्या गोष्टी ह्या कशा आहेत, प्युअर आहेत, प्युअर शुद्ध आहेत. तुमची जी अंड्यांची तुमच्या फार्मवरती जी कलेक्शन आहे रोजचं 100 अंडी, तुम्ही असं लोकांना पाहायला गावाची 100 अंडी दिसतात, पण त्याच्यामध्ये कष्ट काय ते तुम्हाला माहिती आहे. आपल्या फार्मवर तयार केलेला माल एक नंबरचा आहे. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे की त्याची किंमत आणि त्याचं व्हॅल्यू हा तुमच्या नजरेमध्ये उच्चतम असला पाहिजे. एखादं येडे गावळ येईल म्हणजे काय गावरान कोंबडीचा अंडा, मला तर संकरित वाटायला, त्याला माझे हात बी लावू नको, चल पलीकडे हात बी लावायचं, लावू द्यायचं नाही कशाला. इथं काशी झाली आपली मेहनत करू करू, बरोबर आहे का नाही. मग ते संगोपन केलेलं आहे तुम्ही, रोजचं कलेक्शन आहे. दादा सकाळी कोंबड्या बाहेर यायच्या अगोदर तुम्ही फीड टाकून ठेवताय, पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर टाकून ठेवताय. घरच्या पाण्यामध्ये कधी फिल्टरला मशीनला लावणं झालं नाही आपण, बरोबर नाही. इरितेचं पाणी कोंबड्याला शुद्धच पाणी करून टाकले. घरी लेकराला कधी काजू बदाम खाली खोबरं खाऊ घालणं झालं नाही, पण आपण कोंबड्याला स्टार्टर आणि प्री स्टार्टरचं लेअरचं फीड आणले. लेकरासारखं जपलं का नाही. मग त्यातून निर्माण झालेले जे अंडे आहेत त्याची किंमत आणि त्याचा व्हॅल्यू तुम्ही आधी राखा. आपण आपल्या मालाची, आपल्या वस्तूची आपणच व्हॅल्यू करत नाही आणि दुसऱ्याला नाव ठेवतो. तर त्याच्यामुळे ही जी दुकानावर पाठी ठेवली का, त्या दुकानदाराला स्पष्ट सांगायचं इकले तेवढे इक, बाकीचे वापस. तर येणारा दुकानावर येणारा प्रत्येक जण आधी पाठी बघते आणि पाठी बघितल्याच्या नंतर अरुण कोणी जाणे, मला मागच्या आठवड्यात कोणतरी विचारलं होतं, मला कोणतरी विचारू लागलं गावरान कोंबडीचे अंडे, हा पप्या. हे काय करते, दुकानावर येणारा माणूस ती पाठी पाहिजे की डोकं लावते. त्याला कोणीतरी विचारलं असते, हा मागच्या आठवड्यात मला पप्पे म्हणू लागला, माझ्या जरा खोकला आलाय, गावरान कोंबडीचे अंडे कुठे भेटतात का, मला लक्षात नाही. मोबाईल काढते आणि पप्याला फोन, हॅलो पप्या कुठे, अरे आक्षच्या दुकानावर गावरान कोंबडीचे अंडे आले बरं का, एक नंबर अंडे येतं आणि प्युअर गावरान. मी पाहिलेत माझ्या नजरेनं. आणि काय नाही, फक्त 12 रुपयाला एक अंडे, 6 अंडे अशी मस्त पॅकिंग आहे, एक नंबर भारी बनले, सत्यामले भारी बनले. हे त्याला फोन लावून सांगते. पप्या येतोय, पाहतोय, पहिल्या अक्षर गावडे अक्षरामध्ये नंबर 1 आहे, सगळ्याच्या नावातला माल आहे. तर मग मागच्या महिन्यात होईल कशा कोंबड्या बिबड्या आणल्या, सगळ्या गोष्टी ते घेऊन जाते. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जर समजा तिथे दोन ट्रे ठेवले असते, 300 रोजच्या येणाऱ्या 300 माणसांपैकी 5-6 माणसं अशा असतात ज्याला हे अंडे गरजेचे असतात, ते येऊन घेऊन जातात. 2-3 अशा असतात ज्याला पांढरे अंडे खायचे असतात, पण ते आल्या आल्या कन्फ्युज होतात. पहिल्या अक्षा ते पोल्ट्रीचं अंड कितीला आहे, म्हणजे ते 6 रुपयाला, गावरान अंड सध्याच कितीला आहे, 12 रुपयाला. मग कोणते नेऊ रे, नेलं गावरान, काय ते पांढरे भास्करपुरी अंडे खाला तू, गावरान घेऊन जाय. मग तिथं कन्फ्युज होते. या 5-6 जणांपैकी 2-3 जण काय म्हणतात, ते 6 न्यूज तर हे 3च नेले बरे. आणि भाऊ मी तुम्हाला गोष्ट सांगू का, शेवटी गावरान ते गावरान नाही, हे अंड त्याला घरी नेऊ द्या, फक्त आमलेट करून खाऊ द्या. हे पुन्हा डबल त्या पांढऱ्या अंड्याकडे बघणार नाही. गावरान अंड आहे, गावरान अंड हे नाणं खणखण असल्यावर टनकन वाजत आहे. प्युअर नाणं असल्यावर वाजणार का नाही, कुठे बी नाही तुम्ही ते नाणं वाजणार. तसं हे गावरान कोंबडीचं अंड आहे, फोडल्या बरोबर पिवळा जरद बल निघते बाहेर आणि चव गावरांची चव आहे 100% तिने ना. आणि ह्याच्याही पलीकडं, आणि त्याच मित्राला जर समजा जेव्हा पप्याला फोन लावून बघितलं का, त्याला जर तुम्ही म्हणले असते बरे काय मग फार्म झालाय मस्त पैकी, जर अंडी बिंडी तयार व्हायले तर स्टेटसला ठेवणं माहिती अंडी विक्री एक म्हणून, काय तुझ्या अंडी तुझ्या फार्मवरली आणि मी स्टेटसला ठेवू का, एडमिट लागले काय,
हे आज काय ठेवत तुम्ही आपण की असं म्हणेल जर बळजबरी म्हणलं तर. पण तुम्ही अक्षरशः दुकानात ठेवले म्हणून फायदा का झाला? त्या पप्याला फोन लावून गड्यानं बोलून घेतलं. याचं काय बंद पडलं होतं का? नाही. पण यानं फोन लावून बोलून घेतलं. हे होतंय. आपण असं जायचं, असं सरळ गेलं का लोकांना टोचत आहे, असं जायचं आणि इकडून जाऊन गुदगुल्या करायचं, खाजवायचं, बरोबर लोक खाजवते. हा मुद्दा आहे, ही मार्केटिंग आहे. बरं आता मुद्दा येतो, मग सर तुम्ही सांगितलं मस्तपैकी विकायले तर सांच्या परवर जेवढे ठेवले तेवढे 2 ट्रे 3 ट्रे म्हणजे सगळे विकायले. बरं आता एकच दुकान आहे, काय जर सर मग 500 अंडे निघतात, मग मी काय करायचं? मग 5 दुकानावर ठेव, नाही तर 25 दुकानावर ठेव. त्या तालुक्यामध्ये दुकानं कमी आहेत का? पण ब्रँडिंग करून ठेव. मोगामध्ये नुसतं उचललं ते ठेवले अंडे आणि नेऊन मांडलं तिथं, संपला विषय. कोणाचे माहित नाही, कुठे गेले ते माहित नाही. 2 रुपये खर्च होते बॉक्स वरती पदशीरपणे. त्या गावामध्ये रिकामा बॉक्स फेकून दिला तरी लोकांना दिसतो, काय बाप्पा आरुष पोल्ट्री फार्म, प्रोप्रा जाधव, मोबाईल नंबर, लोगो बिगो. जे बिनकामावरचे रिकाम टिकडे गावामध्ये माणसाले बकळ असतात बघा, प्रत्येक गावामध्ये रिकाम टिकडे लय बकळ पसार झाले असते. ते बॉक्स बनवले कोणाचं? जाधव. जाधव ते आपल्या त्या जाधवचं पोरगो का? हो. काय करायला? कोंबड्याचा फार्म केलाय. घेऊ का? हो. भलतच केलंय. पहिल्यांदा निंदा नालस्ती आणि टिंगल टवाळकी होणार तुमची, बरोबर आहे का? 4 माणसात बसले तर काय म्हणायचे कोंबड्याचा धंदा केलाय, काही करते पोरगा आपलं, उठले की सुटलं कोंबड्या ताण, अंडेच कर, काही कर आणि ते ठेवू घरी जाते. घरी गेले काय रे लहान जरा बुखारली, काय झालंय? कप झालाय. कप झालाय का? ते जाधवचे पूर्ण कारण कोंबडीचे अंडे आहेत म्हणून त्याच्याकडून देवर फोन जर सांग, तिथून घरून फोन लावून सांगणार आणि डझनभर अंडे घरी आणून दिलं सांच्या परी. काय झालं? बारीकला जरा खोकला यायलाय. चावडीवर बसून तुमची टिंगल केली आणि गरज पडली तिथं फोन लावून गपचीप विचारून घेतलं. हेच होतंय. ओरिजिनल गोष्ट 4 माणसात टिंगल टवाळकी होईल, पण गरज पडायच्या नंतर तुमचीच आठवण येईल. एवढं लक्षात ठेवा. किती बी अंडे असू दे पण बॉक्स करायचा, बॉक्स करून शिकायचा. मग मुद्दा येतो, जाहिरात होती, पंचकृषीत नाव कळतंय, सगळीकडे कळतंय. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस बिझनेस मोठाच झालाय समजा तुमचा, तालुक्यामध्ये स्टॉल लावा. लोक सगळे रामपाऱ्यामध्ये जे नोकरदार आहेत, वॉकिंगला फिरायला चाललेत ना, त्या फिरायला जाणाऱ्या वॉकिंगला नोकरदाराला खिशात पैसे असतात आणि त्याला चोचले असतात, त्याची जिबले वळवळ करते चांगल्या चांगल्या गोष्टी खाण्यासाठी. कारण याची चरबी आहे, घरी बसून बसून झाली ते असे टिकी 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 सकाळी सकाळी अवकाळ सावकाळ गोष्टीच बघत चालत असतात. हा वॉकिंग करण्यासाठी रामपाऱ्यामध्ये जाऊन जर समजा एखादा खरपणाचा ढिगल सरकीला, पलीकडे दार धरलं, 4 वैरणीचे झाडं उपटिले, वैरण कापून जनावरांना टाकल्यावर याला मरायला वॉकिंग करायची गरज पडेल, बरोबर आहे का नाही? ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या करणाऱ्या लोकांपेक्षा थोडंफार चिल्लर जास्त असते, बरोबर. कुटुंब सांभाळायला 25,000 लागतात, पण शासन पगार द्यायला 50,000, बरोबर आहे का नाही? 400 रुपये रोजानं कामाला जाणारा गडी सुद्धा त्याचं स्वतः कुटुंब आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवायले. 15-20 हजारात MIDC किंवा कापड दुकानाला काम करणारा पोरगबी त्याचा कुटुंब भागवायले. आणि 50-60 हजार पगार घेऊन नोकरदार करणारा माणूस बी कुटुंब भागवायले. इक्वल आहेत, लिव्हिंग स्टँडर्ड थोडे थोडे वेगळे आहेत. तर मग हे जे आहे का, हे आपल्यासाठी चांगले. नोकरदार रस्त्यावरती फिरणारा माणूस, मग तो सधन असो, शेतकरी असो, व्यापारी असो, नोकरदार असो किंवा कोणी बी असो, रस्त्यावर कोण मोटरसायकलवर फिरतोय? जो सधन माणूस आहे तो. हा मार्केटला कॅप्चर, आपल्यासाठी हा महत्वाचा गिराईक आहे. आपण ह्याला कॅप्चर करायचं. आता जे रोडवरती मोटरसायकलवर फिरायला म्हणजे त्याच्या खिशात पैसे येतात, गाडीमध्ये पेट्रोल आहे, मग अशा माणसाच्या जी जिभेला चव आहे, आपण काय करायचं? असा बॅनर बनवायचा मोठा 6x4 चा, त्याच्यावरती फार्मचं नाव द्यायचं, कोंबडी कोंबडा फोटो, शुद्ध गावरान अंडी मिळतील, आमचा इकडे रजिस्ट्रेशन ID, इकडे लोगो आणि खाली मोठ्या अक्षरामध्ये मोबाईल नंबर फलाना 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 डिमकाना डिमकाना डिमकाना. आणि ह्या मोबाईल नंबरची पाटी काय करायची? कुठे लावायची? मेन हायवेला, रोडला, मेन हायवेच्या रोडला लावायची. आजूबाजूला इकडे तिकडे लावा, तुमचे स्टेटसला व्हॉट्सअपला सगळ्या गोष्टी करा. ही पाटी लावल्याच्या नंतर कोणी तुम्ही म्हणता सर मग आमचं तर शेत रोडच शेतच नाहीये, आम्हाला प्रॉब्लेम आहे तिथं, आमच्या खेड्यापाड्यामध्ये राहणं, आमच्यापासून हायवे 5 किलोमीटर लांब आहे, मग आम्ही पाटी कुठे लावावं? आम्हाला कुठून गवसन गेले? फार्म 5 किलोमीटर खाली असू द्या, नाही तर 2 किलोमीटर खाली पांदीला असू द्या, पण तुमची पाटी रोडवरच लावायची. रोडवरती पाटी लावली, आरुष पोल्ट्री फार्म, उदाहरणार्थ आरुष पोल्ट्री फार्म, मस्त मोठी पाटी दिसली बा रस्त्यात जाणाऱ्या माणसाला,
नंबर एक अंडी दिसेल. आमच्याकडे शुद्ध गावरान अंडी मिळतील आणि अंड्याचा ट्रे किंवा असं टोपलं करायचं, त्या टोपल्यामध्ये अंडी ठेवलेला फोटो लावायचा. रस्त्यावर चालणारा माणूस काय करते, कचकन ब्रेक दाबते, गावरान अंडी आहेत का, बरोबर घेऊ तरी एखाद डझन. ते काय करते, पाठीपाशी जात आहे असा मान वर करून फार्म बघते. आता बघूया आपला फार्म 5 किलोमीटर मध्ये आहे, त्याला कुठं ढेकळातून दिसणार आहे, पण ते बघितल्याच्या नंतर आता त्याला फार्म दिसेल. मग ते काय करणार आहे, मोबाईल काढणार आणि तुमचा मोबाईल नंबर बघणार, डायल करणार, हॅलो कोण, रणेर का, हो मला तुमचा फार्म काय दिसेल झालाय, पाठी बघितली तिथं, ह्या काय खालीच म्हणायचं, ते पलीकडनं एका लिंबाचं झाड आहे, त्याच्या पलीकडे 2 बाबळे असा वळा गेलेला आहे, त्या कोपऱ्यामध्येच आपला फार्म म्हणायचं. बोला तुम्हाला काय पाहिजे होतं, आम्हाला एक डझन अंडी पाहिजे होती जरा, बरोबर 15 रुपये डझन येतं, किती आणू, 1 डझन बस झाले, हा ठीक आहे 5 मिनिटांमध्ये आलो म्हणायचं. उठा, पॅक करा आणि जा, गिराईक आले दणकन इकून मोकळे व्हा. ठीक आहे, नसलच ते म्हणा नाही एकदा फार्म बघायचं बघा माझी, तुमच्या गावरान आहेत का संकरित आहेत कोंबड्या, मग त्याला रस्ता सांगायचा, वरच्या पाण्याने खाली या, मग तिकडून लिंबाच्या झाडाला वळसा मारा, मग असं खाली या किंवा लोकेशन टाका. मोबाईल नंबर न गिराईक खेचून आणलं का नाही, हे करायचं. मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, बॅनर मार्केटिंग बेस्ट सोर्स असतात. आणि पब्लिसिटी मिळवण्यासाठी माउथ पब्लिसिटी, मग या हे तुमचे डबे डुबे बॉक्स याचे नंबर हे लोगो कामी येतात, बरोबर आहे का नाही. तुम्हाला सांगतो. आणि मग तुमचा हा जो 12 रुपयाचा रेट आहे का, हे हळूहळू वाढवायचा कसा तुम्हाला सांगतो, जनरल गोष्ट. कारण ह्या रेटवर तुम्हाला पुरणार नाही, अजिबात पुरत नाही ना. सुरुवातीला मेहनत काढून तर घेतली भाऊ आपण, बरोबर आहे का नाही. लसीकरण कर, औषध कर, सगळ्या गोष्टी कर, मग ह्या रेटवर पुरणार नाही. म्हणून काय करायचं, महिना 2 महिन्यानं जेव्हा सगळे अंडी करतो, अंडी कमी पडले तुटवाळे, तेव्हा हळूहळू जायचं 800 दुकानावर, इथलं 12 रुपयाचा आकडा काढायचा, 14 रुपये करायचा. लोकांना बी कळतंय, पण आता लोकांना सवय लागली. लोक काय करणार, 14 रुपयाला घेणार. हे काही दिवसांना 14चे 15 जरी केले तुम्ही समजा इथं, तरी बी लोक घेणार. काय घेणार तुम्हाला सांगतो. 2008 साली मी सुरुवातीला डीएड ला असताना झेंडूबामची बाटली घेतली होती, ती होती 16 रुपयाला. झेंडूबामची बाटली कितीला होती, 16 रुपयाला. मग 16 रुपयाची बाटली आणली, त्यावेळेस परीक्षा चालू होत्या, काही तब्येत खराब होत आणली. मी आता मागच्या काही दिवसाखाली जाऊन बघितलं, म्हणजे घरी तर झेंडूबाम नेहमीच असतो ना, पण स्वतः मेडिकलवर जाऊन आणण्याचा प्रसंग आला. आता मेडिकलवर जर गेले तुम्ही स्वतः, झेंडूबामची बाटली 49 रुपयाला, 49 रुपये. ही जी बाटली होती का, ही दुप्पट मोठी होती त्या आताच्या 49 रुपयाच्या बाटलीपेक्षा. आणि या बाटलीची काचाची बाटली होती आणि प्लेन बुड होतं. ह्याचं बुड आहे ना मधातून असं वाकडं झालंय, म्हणजे झेंडूबाम अजून कमी बसावं. म्हणजे ह्या बाटली एवढा झेंडूबाम जर आज घ्यायचा म्हणला का, तर कमीत कमी 100 रुपये लागतील. बघा 12-14 वर्षामध्ये 16 रुपयाचा झेंडूबाम, म्हणजे 16 रुपयाला जेवढा भेटत होता तेवढा झेंडूबाम 100 रुपयाला भेटायला. पण तरी पण तुम्ही आज दुकानावर मेडिकलवर जातात, कंबर कचकरी, जाऊन झेंडूबाम आण बरं, जाऊन लगेच झेंडूबाम आण. का, झेंडूबामनं तुमच्या मेंदूवर आघात केलाय, आघात. याला म्हणतात सायकोलॉजिकल मार्केटिंग. आघात कसा केलाय, तुम्ही क्रिकेट बघायला, क्रिकेटचा मॅच बघता आउट झाली, झेंडूबाम. तुम्ही काय करता, लगेच हे करता, टीव्ही सिरियल बघायला झेंडूबाम, एखादा पिक्चर बघायला झेंडूबाम, मेडिकलवर गेले खाली झेंडूबामचं बॅनर, चौकामध्ये गेले मोठे झेंडूबाम. झेंडूबाम तुमच्या मेंदूवर फिट बसलाय. ते म्हणते कंबर कचकली, लगेच झेंडूबाम लावला, असा हात फिरला की लगेच राह आहे, हे आपल्याला मेंदूला क्लिक झाले. म्हणून आपण काय करणार, उद्या चालतं तुमचा जरा कचकायला बसला झेंडूबाम. हे झेंडूबाम आघात केल्यामुळे तुम्ही झेंडूबाम आणला. तुम्ही किंमत विचारली का, आता नाही का, प्रोडक्ट मध्ये दम आहे ना, प्रोडक्ट मध्ये क्वालिटी आहे. तर तुम्ही आठवलं तुम्हाला ते बरोबर, आणि आणल्याच्या नंतर लावलं की तुमचं राहिलं, मग तुम्हाला डबल जेव्हा आग होईल किंवा करत भरत तेव्हा तुम्ही काय करता, झेंडूबाम आणता. तसं कोंबडीचं अंड जे आहे का, हे एकदा लोकांना खाऊ द्या. फक्त तुमच्या आजूबाजूच्या लोकांना एकदा दोन अंड्याचा असं आमलेट करून खाऊ द्या. लोक गावरान अंडच मागतात, खिशाकडे बघणार नाही. मग ते लोकांपर्यंत जाऊ द्या. मग जाऊ देण्यासाठी ही 10 रुपयाची पाटील कामी येणार आहे. आणि तुमचं हे बॅनर, तुमचा हा बॉक्स जो पॅकिंग करण्यासाठी बनवला का, हे बॉक्स तिथं प्रभावी राहणार आहेत. आणि लोकांच्या डोक्यावर हॅमरिंग करण्यासाठी आपण काय करायचं माहिती का, रामपरात उठलं की जायचं असं मस्त कोंबड्या खातानाचा एक व्हिडिओ शूट करायचा.
अंडे उचलतानाचा व्हिडिओ शूट करायचा, ट्रे मध्ये ठेवलेला एक फोटो काढायचा, त्याचा व्हॉट्सअपच्या स्टेटसला पाठवून लोक म्हणतात काय रामपरामध्ये हे अंड हे ते ठेवायला. बाबा गरजेचं आहे तुम्ही आज काय केलं. स्टेटसचा अर्थ कळतो का? स्टेटस म्हणजे काय? माझी सध्याची स्थिती, पोझिशन, मी कोणत्या पोझिशनला आहे. माझी पोझिशन काय? रामपरात मी अंडेच जमा करायलो ना, लोकांना ते गरजेचे येतं. अरे मग त्या गोष्टीचा फायदा करून घ्या ना. तुमच्या मोबाईल मध्ये 1000 नंबर पडलेले येतं, तुमचं स्टेटस 500 लोक बघायला येतं. हे असं जाऊ दे. फेसबुक वरती ते चष्मा घातलेले ह्याचे त्याचे बेकार करून धंदे केलेले फोटो व्हिडिओ बंद करायचे आता. फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती सगळं बंद करायचं. जो व्यवसाय तुम्ही करायला तो व्यवसाय तुम्ही लय नेटाने केलाय. बघा तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव ठेवलंय, तुम्ही तुमचा लोगो तयार केलाय, तुम्ही रजिस्ट्रेशन केले, तुम्ही तुमच्या स्वतःचा ब्रँड तयार केलाय, तुम्ही पॅकिंगचे बॉक्स वगैरे बनवलेत. ह्या गोष्टींची जाहिरात तुमच्यापासून सुरुवात करा. तुमच्या फार्मचं लोकेशन गुगल वरती अपलोड करा. तुमच्या फार्मचं लोकेशन गुगल मॅपवर टाका. फेसबुकचं पेजेस खोला तुमच्या फार्मच्या नावानं, आरुष पोल्ट्री फार्म, सुंदर फेसबुकचं पेज खोलायचं. तुमच्या फार्मच्या नावानं तुम्ही काय करायचे? बॅनर तयार करायचे. तुमच्या फार्मच्या नावाचं इन्स्टॉल आयडी खोलायचा. काय होत नाही, लोक पहिल्यांदा नाव ठेवतील, नंतर तुमच्याच कोंबड्या सुंदर आहेत म्हणतील. बरोबर आहे का नाही? मोहमायाची दुनिया फार छोटी आहे. ही दुनिया बाजूला सरकल्याच्या नंतर लोकांना कोंबड्याच आवडणार आहे का? शेपुड्या हे 4 दिवस मस्त आयुष्यामध्ये संपले का खामधन्याकडे सगळे वळतात. मग हे सगळं तयार केलेलं लोकांच्या नजरेसमोर आणा. कॉन्टॅक्ट, व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअपचे स्टेटस, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मार्केटिंग करायची. ही मार्केटिंग तुम्हाला तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी कामी येईल. बघा 100-200 कोंबड्यापासून सुरुवात करा. रोजचे 5-50 अंडे निघू द्या, पण हीच अंडे 5-50 जे अंडे आहेत का हे उद्या विकण्यासाठी तुम्हाला फार कामी येणार आहेत. तर आता मी परत एकदा काही काही गोष्टी हायलाइट करतो, त्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण काय आहे सांगताना योग होते पण तुम्हाला सगळं बरं वाटते, पण लक्षात घ्या. सगळ्यात पहिले फार्मचं नाव डिसाईड केलं, बरोबर आहे. फार्मचा लोगो तयार केला, एक छोटासा 100-200 रुपये भेटते. रजिस्ट्रेशन केलं, उद्योगाधार रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. स्वतःचा ब्रँड तयार झाला आता तुमचा, बरोबर आहे का नाही? तुम्ही पॅकिंग साठी बॉक्स तयार केले, त्याच्यानंतर गुगल मॅप वरती लोकेशन अपडेट करायचं. फार्मचं आरुष फार्म नावाने, जे काय तुमच्या फार्मचं नाव असेल ते. गुगल मॅपचं झालं, फेसबुक, इन्स्टा, ह्या सगळीकडे तुमचे स्वतःचे फार्मचे पेजेस तयार करायचे. अशा कमीत कमी 4-5 पाट्या तयार करायच्या. एक पाटी तुमच्या फार्मच्या जवळ लावायची, दुसरी पाटी तुमच्या छोट्या मोठा जो काही गावचा रस्ता आहे तिथे लावायची, तिसरी पाटी तुमच्या फार्मच्या जवळचा जो काही नॅशनल हायवे आहे, मोठा हायवे गेला, त्या हायवे पाशी मोठी पाटी लावायची. शक्य झालं तर तुमच्या तालुक्यापाशी, तुमच्या जिल्ह्याच्या तिथे ह्या पाट्या लावा. खूप महत्वाची मार्केटिंग. पाटी लावताना काय करायचं? फार्मचं नाव, नोंदणी क्रमांक, इथं लोगो छानपैकी, इथं पैकी नाव टाकलं, कोंबडीचा फोटो, शेळीचा फोटो, अंड्याचा ट्रेचा फोटो, बरोबर आहे का नाही? आणि खाली मोबाईल नंबर, तुमचा पत्ता टाकायचा. लोक तिथून पाहून येऊ शकतात तुमच्याकडे. तुम्ही जे तयार केलंय, तुम्ही ह्या क्षेत्रात उतरलात, 1500 रुपये फीस भरून माझ्याकडे आलात म्हणजे तुम्ही खूप मोठं पाऊल टाकले. घरच्याने विचारलं असेल काय करायचंय, शेळी पालनाचं, कुक्कुट पालनाचं ट्रेनिंग करायचंय. अरे काय एवढं सगळं कुठेतरी जाऊन कापड दुकानावर काम करायचं, कुठेतरी MIDC मध्ये काम करायचं, काय शेळी पालनाचे? तुम्ही स्वतःचा उद्योग तयार करायला. त्याच्यामुळे हा उद्योग किती मोठा होईल आणि याचं स्वरूप किती विस्तृत होईल किंवा काय होईल सांगता येत नाही. बरेच असे माझे विद्यार्थी आहेत, आज ते स्वतःचा ब्रँड तयार करून आहेत. ब्रँड. मी शिकवणीचं काम करायलो, मी ह्या व्यवसायातले उद्योजक पुढे आणायलो, पण कित्येक असे त्यांचे टर्नओव्हर करोडोमध्ये झालेत, लाखोमध्ये झालेत. माझं म्हणणं ह्या सगळ्या गोष्टीवरती उतरायचं आणि ह्याला एका चांगल्या लेवल. तुम्ही म्हणाल सर खूप मोठ्या लेवलवर केल्याच्या नंतर काही रिस्क वगैरे, हे बघा तुम्ही ऑलरेडी ह्या व्यवसायात उतरून एक रिस्क घेतली. जगामध्ये कोणत्या व्यवसायामध्ये रिस्क नाही हो? कोणत्या व्यवसायात रिस्क नाही सांगा ना मला. तुम्ही सांगताय तुमच्या नोकरीमध्ये रिस्क नाही का? 1760 नोकऱ्यामध्ये रिस्क आहे. तुम्ही रस्त्यावर उतरले की तुमच्या स्वतःच्या शरीराची गॅरंटी नाही.
तुम्ही ह्या याचं काय लाईव्ह स्टॉक बिझनेस आहे, मोर लागली की सगळ्याच कोंबड्या मारतात. मग दादा तुला गॅरेजचं काम, मोटरसायकलचं समजा सर्व्हिसिंग करायचं शिकायचं असलं तर 2 वर्ष दुसऱ्याच्या गॅरेजवरती तू घाशीत बसतो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? मी काय म्हणत होते, कापड दुकानावर जाते तर सुरुवातीला काही दिवस फुकट आणि काही दिवस 5,000वर त्याच्या घड्यागाडीत बसतो दुकानवरती. आणि मग स्वतः जर कुक्कुटपालन शेळीपालनासारख्या लाईव्ह स्टॉकच्या व्यवसायात उतरायचंय तर 4-2 महिने जाय दुसऱ्याच्या फार्मवर घासीत बसणं काही दिवस. ज्यांना कोणाला ह्या व्यवसायामध्ये रिस्क वाटते त्या माणसांनी एकच काम करायचं, स्वतःचे कपडे भरायचे, बॅग भरायची, नीट दुसऱ्याच्या फार्मवर जायचं. त्याला म्हणायचं दादा मी फक्त भाकरी पाण्याची सोय कर, मला रात्री झोपायला राहायला एक बाज दे, मी पदशीरपणे राहतो. त्याच्या फार्मवरती 4 महिने 2 महिने घासा ना, रिस्कही नाही आणि कोणत्या गोष्टीचं काही ताणच नाही. मग जाऊन बघा ना त्या कुक्कुटपालनाच्या फार्मवरती, रामपाण्यामध्ये उठल्यावरती पाणी कसं ठेवतंय, त्या पाण्यामध्ये कोणकोणते लिक्विड टाकतंय, मग वॉटर सॅनिटायझर काय असतंय, मल्टीव्हिटॅमिन काय असतंय, मग महिन्याला एकदा लासोड्याची व्हॅक्सिन द्यायला सांगितले बोंबलत मी इथे लसीकरण करते वेळेस. मग ही लसीकरण कसं करायचं, मग सकाळी सकाळी ती लस त्याला म्हणायचं दादा लस घ्यायला आपण दोघं जाऊ. मग ते काय करतोय, मेडिकलवरून देत आणि मेडिकलवाले त्या बॉक्स मध्ये बर्फासहित देतंय. मग ती आणून फटकन आणायची, आपल्या फ्रीज मध्ये दरवाज्यात ठेवायची, मग ती उघडून सकाळी पाण्यामध्ये टाकायची, थोडंसं दूध पावडर त्याच्यामध्ये टाकलं जातं. मग ही लस कशी द्यायची, डोळ्यानं बघा ना, उघड्या डोळ्यानं. सकाळी सकाळी त्या फीडर मध्ये फीड कसं टाकायचं, बरोबर आहे का नाही? मेथी आणली तिकडून कापून बारीक मेथी करून त्या कोंबड्याला कशी टाकायची, त्या कोंबड्याचं सगळं संगोपन बघा ना. मग आता उगाच दुपारच्या टायमाला समजा आता सगळे काम आवरले, त्या कोंबड्याच्या शेजारी असं बसायचं, उगाच ऑब्झर्वेशन करायचं. माहिती नर आहे का, त्याच्या तुऱ्याला 7 तुरे येतो, इकडचा नर थोडा मोठा आहे, याला 9 तुरे येतो. हा नाही नाही, मला हा दिसायला आहे ना, हा थोडासा करड्या रंगामधला नर आहे ना, हा लय भारी वाटायला. मग तो आहे का, नाही तो सोनेरी रंगामधला जो नाही का, तसा तांबडा तांबडा काळा काळा पिवळा पिवळा, मग तो जास्त चांगला वाटायला. अरे बसा ना ऑब्झर्वेशन करेल. महिना 2 महिने दुसऱ्याच्या फार्मवरती घासा. गॅरेजचं काम शिकायला तुम्हाला 2 वर्ष दुसऱ्याच्या मोटरसायकली खोला वाटायला येतात. कपड्याच्या दुकानावर कामाला जायचं म्हणलं तुम्हाला 2-4 महिने घड्या घाला वाटायला येतात. बरोबर आहे का नाही? हा, एखाद्या एमआयडीसी मध्ये कामाला गेल्याच्या नंतर तुम्ही महिना 2 महिने दुसऱ्यासाठी काम करता. मग फार्मचा स्वतःचा पैसा लावायला ना, तुम्ही स्वतःचा पैसा लावायला, आयुष्यातली कष्टाची कमाई लावायला, तर आधी 8-15 दिवस, महिना 2 महिने दुसऱ्याच्या फार्मवर जा. शेळ्याची एक म्हण आहे, शेळ्या मागं गुडघे बारीक केले ना तर शेळ्या रिटर्न मध्ये चांगले देतात. म्हणजे शेळ्याच्या मागं अनुभव अभ्यासात, असं कुक्कुट पालनामध्ये जर बारकाईनं कोंबडी समजून घ्यायची असेल एखाद्याच्या फार्मवर जा. कोंबडी बसताना कशी बसती, अंडे कशी घोळती, अंडे घोळताना ते पंखाखाली कशी घेती, ऊब तयार करून देती, मग ते पिल्ले काढल्याच्या नंतर त्या पिल्ल्याला ती कशी घेऊन जाती, वरून जर एखादा बैल सचाना किंवा घार जर आली तर सगळ्या पिल्ल्याला असं घेऊन कसं ती बसती, प्रोटेक्शन शिकवती, अन्न शोधायचं शिकवती, उकरायचं शिकवती, आंघोळ करती. कोंबडी आंघोळ करती माहिती आहे तुम्हाला? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल गावरान कोंबडी आंघोळ करते. काय ना करते माहितीये का? ती जी मातुडी असते का एखाद्या ठिकाणी, राखुंड किंवा मातुडी जर दिसली का, असं 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 उघडती, असे पकडावरी करते, सगळं राखुंड अंगावर घेते, असं सगळं असं 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 घोळती, फटफट 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 करून सगळं राखुंड बाजूला करते. याला कोंबडीची आंघोळ म्हणतात. पाण्यानं करीत नाही ती. ही तुमची जी काय माती, जसा मुरुम किंवा राखुंड जर असेल ना, डस्ट, तिनं आंघोळ करते. ह्या बारकावाच्या गोष्टी शिकावं लागणार आहेत तुम्हाला. ह्या अशा काय तुम्हाला घर बसल्या पाहिजे नाही. आणि एवढं हे बघा, मी होईन तेवढं द्यायचा प्रयत्न करतो. जगातल्या सगळ्या बाकीच्या गोष्टीपेक्षा जे काही ट्रेनिंग चालतात सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला सांगतो, प्रशिक्षण हे तुम्हाला व्यवसायाची माहिती आणि जाणीव करून देण्यासाठी, शिकण्यासाठी फार वर्ष लागते. सर मग आमच्या इकडे चांगला फार्मच नाही, काहीच नाही. घरी जायचं, बॅग भरायची, नीट माझ्या फार्मवर यायचं. इथे काही चार्जेस नाहीत, काय नाही. तुमची भाकर पाण्याची सोय मी करतो. मस्त मुक्कामाला राहायचं, सगळ्या गोष्टी शिकायच्या, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे का नाही? पण काम करू लागायचे. नुसतं जेवून हो ऑब्झर्वेशन छान आहे बरं का सर, हो मला कळायला ती कोंबडी छान आहे, ही पण मस्त डस्ट काढली. कमरेवर हात देऊन जर उभं राहायचं असेल तर अजिबात यायचं नाही. सगळ्या गोष्टी करू लागायच्या स्वतः तुमच्या हातानं. तुमच्या फार्मवर तुम्ही जहागीरदारीच करणार आहेत का? तुमच्या फार्मवर तुम्हाला स्वतःच पण ठेवायला, मी इथं बी ठेवू लागायचं. मी जे काम करतो ते करू लागायचे. आणि आपलं ज्ञान हे पोटावर बसून शेळ्या आपण अजिबात राखत नाही. रात्री 2 ट्रॅक्टरचे ढिगलं पांगिले तर गाईचा वाटा करण्यासाठी 1.5 घंट्यामध्ये सुदाम भाऊन आले, मला म्हणले बाप्पा सर हे 2 जणांना पार भर काम केलं असतं, तुमच्या अंगात भूत शिरते म्हणले. सांच्या वेळी आमच्याकडे एक आमचे 2-3 गरीब म्हणतात, जसा दिवस कल्तीला जातोय सांच्या वेळ आमच्या मास्तरांना काम नाही सुचत म्हणजे. असो प्रॅक्टिकल गोष्टी अनुभवल्याशिवाय हे व्यवसाय तुम्हाला लक्षात येणार नाही.
बघा मार्केटिंग, ब्रूडिंग किंवा वॅक्सिनेशन किंवा ह्या गोष्टी ज्या त्या दुय्यम राहिल्या, हा तुमचा शिकवणीचा पार्ट राहिला. 4 पुस्तक वाचून, 10 व्हिडिओ पाहून किंवा 5-50 व्हिडिओ पाहून किंवा 1-2 जणांची ट्रेनिंग करून तुम्ही ज्ञान फार छान घ्या, हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं सीआरडी आजारामध्ये कोंबडीच्या घशामध्ये गरगर होते, कोंबडीला सर्दी झालेली असते आणि अशा वेळेला आपल्याला कुठलंही एक अँटीबायोटिक किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिन वगैरे किंवा ऑक्सीचं एखादं औषध जर दिलं तर कोंबडीची सर्दी राहते. पुढे मेळ लागणार नाही, तुम्हाला काहीच मेळ लागणार नाही. लासोडाची वॅक्सिन फार गरजेची असते, गोंबोरोची वॅक्सिन फार गरजेची असते. नाहीतर मानमोळी सारखा आजार आला तर कोंबडी काय करते, अशी मान वाकडी करून बसते आणि काही 2-3 दिवसांनी मरून जाते. ढेकळं मिळा लागणार नाही तुम्हाला. एखाद्या फार्मवर जाऊन ती बघावं लागेल कोंबडी घरघर कशी करते. परवा दिवशीची गोष्ट आहे, एक खंदारे नावाचा मुलगा आलेला आहे सध्या फार्मवरती. त्याला मी रात्री घासलेलं दाखिलं. म्हणलं काय करायला? म्हणलं काय नाही, कोंबडीकडे बघालो. म्हणलं काय बघितलं त्या कोंबडीकडे? ते म्हणलं काय नाही, छान आहे म्हणलं गावरान कोंबडी. म्हणलं दादा एक काम कर, ती कोंबडी जी बसलेली आहे ती आणि इकडे जे बसलेली त्या 2 कोंबड्याकडे बघ, दोघीमध्ये तुला काय फरक जाणवतो? ते म्हणलं काय फरक जाणवतो? म्हणलं बघ ना तुला काय फरक जाणवतोय. ते बघायले की मस्त मस्त पदेशीरपणे डोळे झाकून अशी बसली. दुसरी जी होती का ती अशी करायली. म्हणलं काय जाणवायले का? म्हणलं हो, ही मान उचलेली. म्हणला श्वास घेताना अशी मान करायची जरा जरा. म्हणलं मग याचा अर्थ काय? म्हणजे काय, तिला काय त्रास व्हायला का? अरे म्हणलं दादा तिला सर्दी झाली, मग तिला श्वास घ्यायला त्रास व्हायलाय. जाय तिकडचं ते औषध आण, त्यातला बारीकसा हलका एक थेंब घे आणि त्याला जरासं पाण्यामध्ये मिक्स करून तू 2 थेंब टाक म्हणलं तिच्या नरड्यामध्ये, ते म्हणजे धरू देईल का? म्हणलं ज्या कोंबडीला सर्दी व्हायची तिच्या अलगद पाठीमागून जायचं, ती डोळे झाकून बसलेली आहे, ते आजूबाजूला कुणाला माहित नाही आणि गपकन पकडायला धर म्हणलं, गौसदी का नाही बघ. तर गेला, धरली, जमलं म्हणलं असं माझी पहिल्यांदा कोंबडी धरली. म्हणलं मी तुला अशाच कोंबड्या बकड धरावं लागणार नाही तुझ्या फार्मवर गेल्यावर. बरं झालं आराम म्हणलं तू माझ्याकडे, त्याच्या मामानं पाठवले. आल्या लक्षात? ह्या गोष्टी येतात. काल त्याला घेऊन मी काय केलं माहितीये का, काल 5 नवीन शेळ्या घेतल्या. आता त्या नवीन आलेल्या फिरस्तीच्या शेळ्या सेट होत नाहीत. मग सांच्या पहिले घंटा सोडायचे. हारभऱ्या जरा मोकळं झालं होतं, त्याला म्हणलं चल बघा शेळ्या घेऊ. ती निघाला मस्त पदशीरपणे, आला मागं टुकू. म्हणलं सर मला इकडच्या शेळ्या तिकडे कशा? म्हणलं तू शेळ्याच्या पुढी व्हाय, फक्त जिकडे जायचंय का तिकडे तू चल, मी मागून हाकारतो शेळ्या सगळ्या तुझ्या मागे येतात. त्याला बघता सगळं ये बाई ये, पदशीरपणे तुझ्या मागे येतात. आणि खरंच ते निघालं पुढी, त्याच्या मागे शेळ्या मस्त निघाल्या. अरे जनावर आहे, जनावर फक्त गुराखी बघतो, जो त्याला चारा आणि पाणी देणार आहे. कोंबडी बी बघा तुम्ही, जो माणूस रोज फीड टाकतो का त्या टायमिंगला त्या माणसाचा आवाज येऊ द्या, सगळे पक्षी कानाटाव करून बघतात, लगेच त्याच्या मागे हुंबळा पळते. हा बिझनेसच लय खतरनाक आहे. हा लाईव्ह स्टॉक फार्मिंग आहे, जिवंत प्राण्यांचा व्यवसाय आहे. हे बघा त्याच्यावरती आलेली मर किंवा त्या सगळ्या गोष्टी आपण हे करू शकत नाही. काही जण म्हणतात काय सर कोंबड्या मोठ्या करून तुम्ही करा, कर लोकांची मुंडकी मोडायला कोंबड्याची द्यायला खाला, बकरे मोठे करून खाटकाला एकाला तर काय सांगायला तेवढं लगे प्रेमानं करा, जिव्हाळ्यानं करा, हे करा. ते तुमच्या वास्तव कोंबडीचा शेवट बदलणं होतंय का? नाही. मग आता एवढ्या फार्मरच्या कोंबड्या येतात मला या मुरू द्यायच्या नाही, मग त्याला काय दुसरे काय काम धंदे अवतार लावायचे का कोंबड्या आणून आपल्या? त्याचा शेवट होणार आहे त्याच्या पद्धतीनं. तुमच्या तिथे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना जीव लावायचे शिका. हे लाईव्ह स्टॉक फार्मिंग आहे, हे ह्या पद्धतीने करावं लागतंय आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला जावं लागतंय. आले लक्षात? कुक्कुटपालनाच्या बाबतीतल्या जवळपास गोष्टी क्लिअर झाल्या. आता एकच मुद्दा आहे जो माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा, की फार्मवरती जाऊन कोंबडी हातामध्ये घेऊन तिच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणे, म्हणजे कुक्कुटपालन प्रॅक्टिकल. मग आपल्या फार्मवरती जाऊन लाईव्ह पाणी, चारा, खुराक, बसण्याची व्यवस्था, अंडे देण्याची व्यवस्था, कोंबडीचे सगळं नेचर, खाते कशी, पिती कशी, फिरते कशी, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल उद्या सकाळी तुम्हाला दाखवण्यात येतील. म्हणजे कुक्कुटपालनाचा थेरॉटिकल भाग बऱ्यापैकी संपलाय. आता तुम्हाला काही व्हिडिओ सेंड करतो जे की महत्वाची प्लेलिस्ट आहे कुक्कुटपालनाची, ती बघून घ्या. म्हणजे लसीकरण डेमो वगैरे त्या गोष्टी त्यात कळतील, किंवा कोंबड्याचे औषधी आणि आजार सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. आता मी जे देणार आहे फार्मरचं उद्या प्रॅक्टिकल कोंबडी हातात घेऊन एक्सप्लेन करणार आहे, त्या सगळ्या गोष्टीचं प्रॅक्टिकल उद्या आहे. बरोबर आहे? तो व्हिडिओ शूट करावा लागेल, कारण फार्मवरती तेवढं नेटवर्क येत नाही आणि नेटवर्क येत नसल्यामुळे तो शूट करून अपलोड करून तुम्हाला मी पद्धतशीरपणे ते प्रॅक्टिकल टाकतो.
ठीक आहे, धन्यवाद. आणि ते झाल्याच्या नंतर आपला ग्रुप आपण प्रश्नोत्तरासाठी खुला करूया. एकदा हेड टू हेड कुक्कुटपालनाची प्रश्नोत्तरे घेऊ. याच्यातून मी काही लोकांच्या मनामध्ये जर काही शंका राहिलेल्या असतील तर त्या शंका आपण पदेशीरपणे विचारू घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.